कुंभ राशी 10 जुलै ते 20 जुलै मोठा चमत्कार. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 7 घटना घडणार म्हणजे घडणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी साधा नाही, कारण की 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अशा घटना आहेत ज्या आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या आहेत, असे ज्योतिषशास्त्रात संकेत सांगत आहेत. तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडवतील. काही तुमचे नातेसंबंध नवीन दिशा देतील, तर काही एक अशी घटना असेल जी तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणू शकते. मात्र कुंभ राशींच्या लोकांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली 7वी घटना ही अत्यंत रहस्यमय आणि महत्त्वाची आहे. अनेक लोक ती घटना ऐकल्यानंतर म्हणतात, हे अगदी माझ्या आयुष्याबद्दल आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही मध्येच बंद करू नका. आणि मंडळींनो, तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला हा सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी अगदी महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे. त्यामुळे एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या घटना आहेत. तर कुंभ राशींच्या जातकांनो, 10 जुलैनंतर तुमची जीवनात अशा काही घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहिलेल्या 7 घटना आता हळूहळू तुम्हाला सांगणार आहे आणि त्या उलगडून लागणार आहेत. काही घटना तुम्हाला आनंदाश्रू देतील, तर काही घटना तुम्हाला भविष्यामध्ये सावध करतील आणि काही तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकतील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल, शनिदेवांची कृपादृष्टी आणि काळाचा प्रभाव यामुळे या काळात कुंभ राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण तुम्हाला सांगते, अनेकांच्या आयुष्यात आता असे चमत्कार घडणार आहेत. त्यातील पहिली घटना म्हणजे जी की आर्थिक संबंधांबद्दल आहे. की बराच काळ तुम्हाला पैशांची चिंता होती, तर पैशांची चिंता करणाऱ्या कुंभ राशींच्या जातकांना आता मोठा दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे असतील परत मिळण्याचे योग आहेत. जुने व्यवहार पूर्ण होतील. अचानक संधी तुम्हाला मिळू शकते. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता देखील आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असेल. मनातील तुम्हाला सांगते, फक्त तुम्ही ज्या देवावरती विश्वास ठेवता, देवाचं नामस्मरण करा. यातून तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा नक्कीच मार्ग सापडेल. त्यामुळे मनातील भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. या पहिल्या घटना सविस्तर तुम्ही अनेक वेळा निराश होऊन माझे नशीबच खराब आहे असं तुम्ही नक्कीच म्हणाले असाल. पण बऱ्याच वेळेस तुम्हाला तुमच्या तोंडातून निघाले असेल की माझं नशीब खराब आहे, माझ्यासोबतच असं का होतं. परंतु तुम्हाला सांगते, आताचा काळ बदलत आहे. तुम्ही जे मेहनतीचे फळ आहे ते मेहनतीचे फळ मिळण्यास आता सुरुवात होईल. आर्थिक अडचणींमुळे थांबलेली काही कामे पुन्हा आता सुरू होतील. कुटुंबासाठी चांगले दिवस, चांगले काही करण्याची तुम्हाला नक्कीच प्रगती मिळेल. या दिवसामध्ये संधी मिळेल आणि त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचं स्वागत करा आणि उतावळेपणाने निर्णय मात्र घेऊ नका. दुसरी घटना, घरात आनंदाचे वातावरण असणार. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, कुंभ राशींच्या जातकांनो, घरातील मतभेद आता कमी होतील. दुरावलेली नाते पुन्हा जुळतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. अनेक दिवसापासून तणावाखाली असलेल्या वातावरणात शांतता निर्माण होईल. तुमच्या शब्दांना महत्त्व मिळेल. कुटुंबातील लोक तुमचा आदर करतील. कुंभ राशींच्या जातकांनो, पुढील घटना अशी की अनेकांच्या आयुष्यात मोठे रहस्य उघडणार आहे. 4थी घटना आणि 5वी घटना ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल, हे अगदी माझ्यासोबतच घडत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांच्याशी तुमचा संबंध बिघडले होते त्यांच्याशी पुन्हा तुमचा संवाद सुरू होईल. कुटुंबातील एखादा वाद मिटू शकतो. घरात हसू आणि आनंद परत येईल. मोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. अनेक दिवसापासून ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत होता ती वेळ आता जवळ येत आहे. मेहनतीला योग्य वेळ मिळेल आणि तुम्हाला सांगते, या सगळ्या घटनांमुळे तुमच्या नशिबाचा आता खेळ बदलू शकतो. आनंदाश्रू येणार आहेत, पण आनंदाश्रू येणार आहेत. तुम्हाला सांगते, योग्य वेळी घेतलेले निर्णय तुमचे भविष्य मोठ्या तुम्हाला फायदा करून देऊ शकतो. नवीन काम सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ अगदी अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्या यशाचे कौतुक नक्कीच करणार आहेत. 5वी घटना म्हणजे शत्रूंवरती विजय होणार. तुमच्या विरोधात बोलणारे लोक आता शांत होतील. कोर्ट कचेरीचे केस चालू असेल तर ती कामे तुमच्या आता मार्गी लागू शकतात. अन्यायाविरुद्ध लढाईचे ध्येय मिळेल. शनिदेवांच्या कृपेने सत्याचा विजय नक्कीच होईल. तुम्हाला सांगते, तुमचा हा प्रामाणिकपणा आणि तुमचं सत्य विजयाच्या मार्गाने नक्कीच येणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल. पण जी मनात भीती
बसली होती ती आता दूर होईल. तुम्हाला स्वतःची ताकद जाणवेल, संकटावर मात करण्याची शक्ती मिळेल. तुम्हाला सांगते मित्रांनो, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. 6वी घटना म्हणजे जी की प्रेम आणि नात्यांमध्ये आनंद मिळणार. अविवाहित लोकांसाठी या दिवसात विवाहाचे योग निर्माण होऊ शकतात. विवाह जुळत नसेल तर जुळण्यास तुम्हाला या दिवसामध्ये मदत होऊ शकते. प्रेम संबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील. भावनिक आधार मिळेल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. एकमेकांवरील विश्वास वाढेल. कुंभ राशीच्या जातकांनो, त्यांना सुरुवातीपासून तुम्हाला वाट बघत होता. तुम्हाला सांगते, ब्रह्मदेवाने लिहिलेली 7वी आणि सर्वात मोठी घटना अनेकांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी ठरू शकते. 7वी घटना आपली पुढची असणार आहे, जे की मी तुम्हाला सांगणार आहे. 7वी घटना म्हणजे तुमचं आयुष्य बदलणारा संकेत. ब्रह्मदेवाने दिलेल्या या शेवटच्या घटनेनुसार कुंभ राशींच्या अनेक लोकांच्या आयुष्यात अनेक संधी येणार आहेत, जी त्यांचे भविष्य बदलून टाकेल. अनेक वर्षाची प्रतीक्षा संपेल. एखादी मनोकामना पूर्ण होईल. अनपेक्षित शुभ बातमी तुम्हाला मिळेल. ज्या गोष्टींपासून तुम्ही अनेक दिवसापासून प्रार्थना करत होता, जी इच्छा तुमची अपूर्ण होती, ती पूर्ण होण्याचे आता संकेत तुम्हाला या दिवसांमध्ये मिळतील. परंतु ही संधी ओळखणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असेल. घाईघाईने कुठले पण निर्णय घेऊ नका. देवावरचा विश्वास ठेवा, कारण तुम्हाला सांगते, दुःखाचे दिवस संपून आता तुमच्या आनंदाचे दिवस सुरू होण्याचा काळ जवळ आला आहे. त्यामुळे सकारात्मक राहा आणि आपल्या देवावर श्रद्धा कमी करू नका. ती कधीही सोडू नका. तुमच्यासाठी एक छोटासा उपाय सांगते की कुंभ राशींच्या लोकांनी काय करायचं की शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जायचं. शनिवार आणि मंगळवार हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला देवाजवळ प्रार्थना करायची. हनुमान चालिसाचे पठण करायचे आणि चमेलीच्या तेलाचा दिवा तिथे लावायचा आहे. आणि शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. हे तुम्ही करा. मंदिरात तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करा आणि याने तुम्हाला बराच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच आयुष्यात दिसून येईल. आणि अजून एक सांगते की शक्य असल्यास मंगळवार आणि शनिवारी गरजूंना मदत करा. जे तुमच्यापेक्षा वयाने मोठे असतील त्यांची सेवा करा. त्यांना हवं असेल, त्यांना अन्नदान हवं असेल, भोजनची सोय करा, किंवा मग काळ्या कलरचे ब्लँकेट असतं तर ते नक्कीच तुम्ही दान करा. यामुळे अडचणी तुमच्या जीवनात आहेत त्या पण काही दूर होतील. आणि जर काही तुम्हाला त्रास होत असेल, काही गोष्टी मार्गी लागत नसतील, त्या मार्गी लागतील. हळूहळू नक्कीच सगळं काही व्यवस्थित चालेल. हे उपाय सतत करत राहा, कारण मी स्वतः या गोष्टी अनुभवल्या आहेत. मी आज स्वतः गोष्टी ह्या केल्या आहेत आणि याने माझ्या आयुष्यात, माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक परिणाम मला स्वतःला जाणवला आहे आणि दिसत देखील आहे. त्यामुळे छोटे छोटे उपाय जे आहेत, ते छोटे उपाय हे तुम्ही देखील करू शकता. बघा, तुम्हाला याचा नक्कीच सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. फक्त मंगळवार आणि शनिवार आठवड्यातून 2 दिवस तुम्हाला एवढंच करायचं, तर नक्की करून बघा. आणि होय, सकारात्मक राहा, आनंदी राहा. येणाऱ्या दिवसांमध्ये येणारी संधी याचा पुरेपूर फायदा जरूर घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.